नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत। मला हे 5 बटाट्याचे वेफर्स बनवायचे आहेत। चला तर आपण त्याच्यावरची साल काढून घेऊया। चला तर अशा प्रकारे मी सर्व बटाट्याचं हे काढून घेतलेलं आहे। चला तर आता आपण वेफर्स करून घेऊया। अजून स्वच्छ पाण्याने धुणार आहे मी। चला तर मी आता स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकत आहे। त्या पाण्यामध्येच आपण बटाटे टाकलेले आहेत। आता आपण बटाटे चिप्स करून घेणार आहोत या यंत्राच्या साहाय्याने। बघा, अशा प्रकारे आपले वेफर्स तयार झालेले आहेत। हे आपण परत स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मी करताना तुम्हाला दाखवत आहे। चला तर वेफर्स आपले तयार झालेले आहेत। इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल तापल्याच्या नंतर आपण वेफर्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले वेफर्स कसे झालेले आहेत। चला तर आता मी काढून घेत आहे। चला तर आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी बटाटा वेफर्स करू शकतो, ताजे ताजे खाण्यासाठी। सर्व काढून घेत आहे मी। पुन्हा आपल्याला टाकून द्यायचे आहेत। पॅकिंगचं कधी असतं कधी नाही, खूप दिवसाचं पण असू शकतं। आपल्या घरच्या घरी आपण थोडा त्रास होईल ना, आपल्याला घरच्या घरी छानसे नमकीन वेफर्स खायला मिळतील, बटाट्याचे ताजे ताजे। तुम्ही बघू शकता, हे बघा कसे वेफर झालेले आहेत। आता सर्व वेफर्स मी करून घेत आहे। पुन्हा आपल्या अशा प्रकारे मी सर्व वेफर्स काढून घेतलेले आहेत। बघा, आवाज तर येतोय, तुम्हाला कळतच असेल। 2-3 छोटे छोटे बटाट्यापासून एवढे वेफर झालेले आहेत। चला तर आता आपण थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊया। पहिलेच मी मिठाच्या पाण्यात ठेवले होते, आता पुन्हा आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि आपल्याला असं बघा आवाज कसा येतो, एकदम कुरकुरीत झालेले आहे। तुम्ही पिरी पिरी मसाला भी टाकू शकता। अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी वेफर्स तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझी वेफरची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हीही बटाटा वेफर्स घरच्या घरी करून खा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ बघायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बघा, कुरकुरीत झालेले आहेत। तेल तर राहणारच, तळलेला पदार्थ आहे।